मेरठमध्ये घडलेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे। एका 26 वर्षीय तरुणीनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली आहे। आपल्या पतीची हत्या केल्यानंतर त्या दोघांनी मिळून आपल्या पतीच्या डेड बॉडीचे 15 तुकडे करून ते एका ड्रम मध्ये भरून ठेवले। आपल्या प्रियकरासोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे। परंतु या केसमध्ये काळ्या जादूचा एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे। हा ट्विस्ट नेमका काय आहे आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। मेरठ मधील मुस्कान आणि सौरभ राजपूत हे दोघेही पती पत्नी होते। मुस्कान आणि सौरभ यांचं तसं लव्ह मॅरेज आणि हे लव्ह मॅरेज देखील मोठ्या संघर्षातून झालेलं। मुस्कानचे वडील हे ज्योतिष होते। सौरभची आई ही सौरभ लहान असताना मुस्कानच्या वडिलांकडे भविष्य पाहण्यासाठी जायची। तिथे सौरभची मुस्कान सोबत ओळख झाली। सौरभ आणि मुस्कान मध्ये प्रेमही झालं। नंतर सौरभला नेव्ही मध्ये नोकरी लागली। त्याकरिता तो लंडनला निघून गेला। परंतु मुस्कान सोबत लग्न करण्यासाठी तो भारतात परत आला। सौरभ आणि मुस्कानच्या लग्नाला सौरभच्या घरच्यांचा विरोध होता। त्यामुळे सौरभ आणि मुस्कान घरातून 3 वेळा पळून देखील गेले। अखेर सौरभच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नास होकार दिला। परंतु लग्न झाल्यानंतर देखील मुस्कान आणि सौरभ यांच्या घरच्यांचे भांडण व्हायला लागले। या भांडणामुळे सौरभने परिवाराशी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला। सौरभ आणि मुस्कानचं आयुष्य व्यवस्थित सुरू होतं। त्यांना एक लहान मुलगी देखील होती। मुस्कानला वेळ देता यावा यासाठी त्याने आपली लंडनची नोकरी देखील सोडली होती। परंतु मुलीच्या भविष्याची चिंता करत त्याने पुन्हा नोकरीसाठी लंडनला जायचं ठरवलं आणि कळत नकळत त्याचा वाईट काळ सुरू झाला। सौरभ लंडनला काम करत असताना मुस्कान भारतात एकटी असायची। अशातच त्याला साहिल भेटला। साहिल त्याच्या शेजारीच राहायचा। महत्त्वाचं म्हणजे साहिल आणि मुस्कान लहानपणी 4थी पर्यंत एकाच शाळेत होते। त्यामुळे मुस्कान त्याला ओळखायची देखील। सौरभ लंडनला राहायला असल्यामुळे मुस्कान आणि साहिल हे बोलायला लागले। त्यानंतर त्यांच्या दोघांची जवळीक एवढी वाढली की दोघात प्रेम झालं। प्रेम संबंध एवढे वाढले की साहिल मुस्कानच्या घरी येणं जाणं देखील करू लागला। सौरभला देखील मुस्कानमध्ये काही बदल जाणवायला लागले। मुस्कान ही त्याची काळजी घेत नाही असं त्याला वाटायला लागलं। नंतर त्याला मुस्कानच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल देखील माहीत झालं। एकदा सौरभने साहिल आणि मुस्कानला रंगेहात पकडले होते। त्यानंतर सौरभने तिला घटस्फोट देखील द्यायचं ठरवलं। परंतु आपल्या लहान मुलीचा विचार करून पुन्हा सौरभने मुस्कानला एक संधी देण्याचं ठरवलं। परंतु हीच सौरभच्या आयुष्यातील मोठी चूक ठरली। मुस्कानने सौरभला मारायचं ठरवलं। मुस्कान आणि साहिलने सौरभला मारायचा प्लॅन बनवला। त्यांनी सौरभला मारण्यासाठी 2 सुळे, पॉलिथिन बॅग, रक्ताचे डाग धुण्यासाठी ब्लीचिंग पावडर तसेच ड्रम विकत घेतला। सौरभ लंडनहून परत कधी येतो याची ते वाट पाहायला लागले। सौरभ परतल्यानंतर मुस्कानने आपल्या मुलीचा वाढदिवस देखील साजरा केला। परंतु त्याच्यानंतर तिने सौरभला मारायचं ठरवलं। तिने रात्रीच्या जेवणासाठी कोफ्ता बनवला व त्या कोफ्त्यामध्ये गुंगी येण्याचे औषध टाकले। सौरभने जेवण केलं। त्यानंतर त्याच्यावर औषधीचा परिणाम झाला। त्याला गुंगी यायला लागली व तो गाढ झोपी गेला। सौरभ गाढ झोपी जाताच मुस्कानने साहिलला बोलावलं। मुस्कान सौरभच्या पोटावर बसली। तिने सौरभच्या गळ्यावर वार केला। त्यानंतर सौरभच्या छातीमध्ये सुळा खुपसला। त्यानंतर साहिलने मृत सौरभचे 15 तुकडे केले व हे तुकडे ड्रम मध्ये भरले। परंतु आता या हत्येमध्ये एक नवा ट्विस्ट समोर आलाय। मुस्कानने सौरभची हत्या करण्यासाठी साहिलला एका विचित्र प्रकारे कन्व्हिन्स केलं। मुस्कान हिने स्नॅपचॅटवर एक फेक अकाउंट बनवले, ते साहिलच्या मृत आईच्या नावाने। मुस्कान या अकाउंटवरून साहिल सोबत रोज बोलायची। अशाच प्रकारे रोज बोलून मुस्कानने आपण साहिलची आई असल्याची खात्री त्याला पटवून दिली। नंतर तिने सौरभला मारण्यासाठी साहिलला मेसेज केला व कन्व्हिन्स केले। मुस्कान चांगली मुलगी आहे, तिला खुश ठेव। सौरभचा वध कर तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल।
असा मेसेज तिने साहिलची आई बनून सौरभचा वध केल्यानंतर साहिलला आपल्या आईशी थेट बोलता येईल असा भ्रम देखील तिने निर्माण केला. साहिल देखील काळ्या जादूत विश्वास करायचा, तसेच तो ड्रगच्या विळख्यात होता. पोलीस या प्रकरणाची सध्या प्रत्येक अँगलने चौकशी करत आहेत. कुठल्याही कारणाने मुस्कानने सौरभला मारलं असो, परंतु ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या झाली ही हादरून टाकणारी घटना आहे. गेल्या काही वर्षापासून कौटुंबिक वादातून असे क्रूर प्रकार घडल्याचे दिसत आहेत. या मागचे मूळ कारण काय हे शोधणं गरजेचं आहे. लोकांना एवढा राग का येतो की ते अनोळखी व्यक्तीलाच नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तीची देखील हत्या करण्यास प्रवृत्त होतात, हे देखील शोधणं महत्वाचं आहे.